कचऱ्याचे ढीग, त्यावर भटक्या श्वानांची पडलेली मुरकंड, सोबत कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे नागरिक त्रस्त। ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे नंदुरबारच्या नवापूरमध्ये। एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून आणलेली मशीन्स धूळ खात पडलेली आहेत, तर दुसरीकडे कंत्राटदारांनी मोठमोठी बिलं वसूल देखील केलेली आहेत। आणि म्हणूनच नवापूर नगर परिषदेच्या कामाचा पर्दाफाश लोकशाही मराठीने केलेला आहे। साहेब सांगेना, ठेकेदार ऐकेना। नवापूर नगर परिषदेचा भोंगळ कारभार, कचऱ्याचं साम्राज्य, मशीनसहित धुळखात। 45 वर्ष जुनी असलेली नवापूर नगर परिषद गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या विळख्यात सापडली आहे। प्रशासन राज असलेल्या नवापूर नगर परिषदेत अत्याधुनिक सफाई यंत्र, आधुनिक वाहनं आणि सौर ऊर्जा प्रकल्पावर सरकारनं कोट्यवधी रुपयांचा खर्च केलेला असून नवापूर वासियांना तरी देखील अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय। नवापूर शहरात घनकचरा व्यवस्थापन योग्यरित्या केलं जात नसल्याची तक्रार नागरिकांनी वारंवार नगर परिषदेकडे केली। घनकचरा ठेकेदाराची मुजोरी या ठिकाणी अनेक वर्षांपासून सुरूच आहे। मोकाट कुत्र्यांची दहशत, मेलेली जनावरं जाळल्यामुळे होणारं प्रदूषण, धुरामुळे होणारे श्वसन आजार यामुळे नागरिकांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। या घनकचरा ठेकेदाराने त्याच्या डेपोमध्ये जे कचरा आणि प्लास्टिक वर्गीकरण केलं पाहिजे ते सुद्धा करत नाही आणि तो कचरा तिथे जाळून टाकला जातो आणि जो कचरा जळत आहे त्याच्यावर मेलेले जनावर सुद्धा फेकले जातात आणि याचा मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे। अनेक लोकांना याच्यात श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे, अनेक आजाराची लागण होत आहे, तरी यावर प्रशासनाने लक्ष द्यावे। घनकचरा डेपो व्यवस्थापन योग्य रीतीने न झाल्यानं नवापूर शहरालगत अतिशय दुर्गंधी पसरली आहे। त्याचप्रमाणे सर्रासपणे जाळण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांना आता श्वसनाचे आजारही सुरू झाले आहेत। भरपूर प्रमाणात कचरा टाकला जातो, जनावरे टाकले जातात, त्यामुळे येथे भरपूर प्रमाणात दुर्गंधी येते आणि येथे आमचे छोटे छोटे बालक आहेत, त्यामुळे त्यांना वॉमिटचा त्रास, ताप, मच्छर प्रदूषण वगैरे खूप, त्याच्यामुळे पोरं आजारी पडतात। तर पालिका प्रशासनाला मला एवढीच विनंती आहे की तुम्ही येथे काहीतरी उपाययोजना करावी। सौर ऊर्जा प्रकल्प, अत्याधुनिक स्वच्छता वाहनं, कचरा व्यवस्थापन करणारी अत्याधुनिक मशीन धुळखात पडलेली आहे, तर दुसरीकडे कोट्यवधींची बिलं ठेकेदारानं काढल्याचा आरोप देखील नागरिकांकडून केला जातोय। आम्ही पत्रव्यवहार पण केलं आहे। 2012 पासून आम्ही नगरसेवक होतो, तेव्हा पण सांगितलं तरी यांनी लक्ष दिलं नाही। या ठेकेदारांनी ते दुर्लक्षच करत आहे। दुसरा ठेकेदार बदला नाही तर या ठेकेदारा काहीतरी कारवाई झाली पाहिजे, नाही तर लोकांच्या जीवाला धोका आहे। घनकचरा डेपोमध्ये मयत जनावरं फेकले जातात, त्यामुळे भटक्या कुत्र्यांनी तिथं आपला मुक्काम ठोकल्यानं मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या वाढली आहे। अनेक वेळा कचरा डेपोला आग लावल्यामुळे ही भटकी कुत्री वस्तीत शिरतायत आणि लहान मुलांवर हल्ला करतायत। लखानी पार्क परिसरात जवळपास 2 महिन्यात 8 ते 9 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे। कुत्र्यांचे जे त्रास आहे ते त्रास जे वाढलेला आहे ते त्रास कशामुळे वाढलेला आहे, ते त्रास इकडे जे कचरा कुंड आहे त्यामुळे वाढलेला आहे। झुंडमध्ये येतात आणि लहान मुलावर ते हमले करतात आणि याच्या जे काही सोल्युशन आहे ते प्रशासनाने करावा। नगर परिषदेवर प्रशासक असताना अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्याकडे पालिकेची जबाबदारी होती। अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त होतं। आता 4 दिवसांपूर्वी मयूर पाटील यांची नियुक्ती नवापूर नगर परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली, तरी ते काही उपाययोजना करतील अशी अपेक्षा नागरिकांना आहे। काही कंपाऊंड नसल्यामुळे संरक्षक भिंत हे रात्रीला जाऊन कोणी नसताना तिथे हे कचरा फेकत आहे आणि हे जनावरांचं मग जे चिकन मटनचं असं ते वेस्टेज आहे याचे खाऊन मग तिथे हे मोकाटाचे कुत्रे तिथे येत आहे। आणि सगळ्या मटन चिकन विक्रेता यांना पण माझं आव्हान आहे की पालिकेची यासाठी एक स्पेशल अशी घंटागाडी आहे, तरी तुम्ही सगळ्यांनी तो कचरा तो आपल्या घंटागाडीतच टाकावा। एकंदरीतच नवापूर शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। यात साहेब ठेकेदाराला काहीच सांगेना आणि ठेकेदार काही ऐकेना असं चित्र समोर येत आहे। त्यामुळे नवापूर वासियांच्या समस्या कधी दूर होणार असाच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.